नमस्कार. नमस्कार. आज अशा एका गोड कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्र जमलेलो आहोत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय निलेजी नाईक साहेब यांनी आदरणीय सुधाकरराव नाईक साहेबांच्या आयुष्यातील अनेक स्मृतींना या ठिकाणी उजाळा दिला. चोंडीकर कुटुंब आणि त्यांच्या कुटुंबाचे असणारे संबंधही या ठिकाणी त्यांनी त्यांच्या वक्तव्यामध्ये मांडले. खर तर आदरणीय नाईक साहेबांच्या स्मृतींना अभिवादन करताना एक व्याख्यान मला आयोजित करावी असा विचार या सगळ्या मंडळींच्या मनात आला. अनिरुद्धजी आणि मी 3-4 महिन्यापूर्वीच एका कार्यक्रमाच्या निमित्तानं इथे भेटलो होतो आणि त्याच वेळी त्यांनी मला सांगितलं होतं की या कार्यक्रमाला तुम्हाला यायचंय. आज सकाळी मुंबईला कार्यक्रम होता, परंतु मी त्यांना सांगितलं होतं की मी येईल. थोडासा उशीर झाला आणि उशीर होऊनही एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही सगळेजण इथं थांबला, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो. नगरपालिकेच्या नगराध्यक्षा आदरणीय नाईक मॅडम, उपनगराध्यक्षा जगताप मॅडम, जीवन पाटील साहेब, आपण सगळे मान्यवर या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे सर्व श्रोते बंधू आणि भगिनी, मी काही मार्गदर्शन करायला आलेलो नाही. मी मोजक्या काही गोष्टींवरती आपल्याशी चर्चा करणार आहे. ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य मराठी विषयासाठी दिलं असे ऋषितुल्य व्यक्तिमत्व इथं उपस्थित आहे. शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित आहेत. मार्गदर्शन करणं हा माझा अधिकार आहे असंही मला वाटत नाही. काय होतं माहितीये का, तुम्ही लोक आमचं कौतुक करा आणि तुम्ही एकदा कौतुक करायला लागला, आम्ही पण जरा हवेत चालतो. एक दिवशी मी असं हवेतच वडिलांना म्हटलं, मी आता इथून पुढे भाषण वगैरे करणार नाही. वडील म्हटले, काय झालं? म्हटलं, बोलून बोलून जर समाज सुधारणार नसेल तर आपण का बोलायचं? लोक जर सुधारणारच नसतील तर आपण बोलायचं का? वडील म्हटले, ते समाज सुधारायचा तेव्हा सुधरेल, बोलून बोलून तू एकटा जरी सुधारला ना, आमच्या दृष्टीने ते फार मोठं काम होईल. तेव्हा समाज सुधारायचा तेव्हा सुधरेल. परिवर्तनाची सुरुवात आपल्याला आपल्यापासून करता येईल का? मला वाटतं या अनुषंगानं थोडासा विचार होणं गरजेचं आहे. हा फॅन बंद करा जरा आणि थोडा मॉनिटर दे. हा साऊंड आहे ना, इकडे वळवला की मला जरा मॉनिटर येईल थोडस. खरं तर जीवन सुंदर आहे या विषयाच्या अनुषंगाने मी आपल्याशी संवाद साधणार आहे. असंच एक छान आयुष्य जगणाऱ्या एका माणसाला भरपूर आयुष्य मिळालं. आयुष्यभर तो मजेत राहिला, आनंदात राहिला. सगळ्यांच्या दृष्टीनं तो यशस्वी माणूस होता. एका मुलाखतकारानं त्याला विचारलं, तुम्ही इतकं यशस्वी आयुष्य जगलात, काय तुमच्या आयुष्याचं रहस्य आहे? तुम्ही इतकं छान जगलात. त्यानं सांगितलं, मी विशेष काहीच केलं नाही. भूक लागली की जेवण करायचो, झोप लागली की झोपून घ्यायचो आणि ज्या वेळेस काम करायचंय त्यावेळेस मी मनापासून काम करायचो. त्या मुलाखत घेणाऱ्या माणसाने विचारलं, यात विशेष आहे काय? आम्ही सगळेजण तेच करतो की भूक लागल्यावर माणसं जेवतात, झोप लागल्यावर झोपतात, कामाच्या वेळेस काम करतात. तेव्हा त्या माणसानं सांगितलं, सगळीच माणसं असं करत नाही. बहुतांशी माणसं भूक नसली तरी जेवतात. कुणी आग्रह केला तर, कुठे पार्टी असेल तर, पोट भरलेला असेल तरीही, झोप लागल्यानंतर झोपतात अशी माणसं हल्ली दुर्मिळ झाली. झोप लागली तरी जागणाऱ्यांची संख्या भरपूर आहे आणि कामाच्या वेळेस मनापासून काम न करणारे असंख्य माणसं आपल्याला सापडतील. मला वाटतं की झोप लागल्यावर झोपावं, कामाच्या वेळेस मनापासून काम करावं, भूक लागल्यानंतर जेवावं. निसर्गतः
निसर्गाशी पूरक, निसर्गाशी जुळून माणसं जर जगायला लागली तर त्यांचं जगणं सुंदर होईल. तुम्ही म्हणाल निसर्गपूरक काय जगायचं, निसर्गाशी जुळून जगायचं म्हणजे नेमकं काय जगायचं? स्वर्गीय नाईक साहेब, तुम्ही जर आता त्यांचा कार्याचा जर तुम्ही सगळा आढावा घेतला की तुमच्या लक्षात येईल, मातीशी जुळून राहणारी निर्णय या लोकांनी घेतले. जलसंधारणाच्या संदर्भानं या माणसांनी निर्णय घेतले. इथली माती टिकली पाहिजे, इथलं पाणी चांगलं असलं पाहिजे, इथली हवा स्वच्छ असली पाहिजे. निसर्गाशी जुळून ही माणसं जगत राहिली. आपल्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान जर आज काय असेल ना, आपल्याला निसर्गाशी जुळून जगता येईल का? साहेब, मला आठवतंय गावाकडे जर गेलो, आंब्याच्या सीझन मध्ये जर गेला ना, कोणत्याही घरात आंब्याची आडी असायची. आंब्याच्या सीझन मध्ये सगळ्या पोरांचे शर्ट आंब्यानं भरलेले असायचे. बोराच्या सीझन मध्ये जर गेलात, गावातल्या 2-4 पोरांची तरी डोके फुटलेली असायची. बोराला दगड मारताय, डोक्यात पाडून घेताय. जांभळाच्या सीझन मध्ये गेला, थोडासा रिवर्ब कमी करा. जांभळाच्या सीझन मध्ये गेला, गावातल्या 2-4 पोरांचे तरी हात गळ्यात असायचे. निसर्ग भरभरून देत होता. निसर्गाशी पूरक माणसं जगत होती. दिवसभर जनावर कुरणात नेऊन चारायची. जनावर घेऊन निघालं, नदीला त्यांना पाणी पाजायचं आणि ज्या नदीवरती जनावर पाणी प्यायची त्याच नदीवरती गुराख्यानं गुडघे टेकवायची. पाणी हातानं पुढे ढकलायचं आणि झऱ्याला तोंड लावून पाणी प्यायचं. आता मला एक नदी सांगा जिथं तुम्ही गुडघे टेकून पाणी पिऊ शकता. सगळ्या नद्यांना आम्ही नाले, सांडपाणी सगळं नेऊन सोडलं. प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये निर्माल्य बांधून आम्ही नद्यांमध्ये फेकून दिलं. आम्ही एक नदी अशी ठेवली नाही की जिथं धाडसानं आम्ही गुडघे टेकून पाणी पिऊ. नदी सोडा, आता पाणी विकत घेऊन प्यायची मिळाली. 20 रुपये लिटरनं पाणी विकत घेऊन प्यावं लागतंय. बाबा, तुम्ही लहान होतात, आयुष्यात तर कधी वाटलं होतं का 20 रुपये लिटरनं बाटलीत पाणी विकत घेऊन प्यावं लागेल? मी जर नवीन नवीन कुठे व्याख्यानाला गेलो ना, तांब्यावर फुलपात्र, आता तांब्यान फुलपात्र कुठं राहिलंय का? आणि ठेवलं तर आलेला पाहुणा पिईल का? तांब्या फुलपात्र मला वाटतं फार फार तर लग्न कार्य, सुपारी, साखरपुडा, टिळा अशा कार्यक्रमात अजून आहे. आणि काही दिवसानं तिथं पण दिसणार नाही. गुरुजी सांगणार, मुलाचे मामा बाटली घेऊन या. इथपर्यंत येऊ देऊ नका. पाण्याची ती बोंबाबोंब, मातीची बोंबाबोंब. माती नीट ठेवली नाही, ज्याच्यातून काही चांगलं पिकू शकेल. हवा नीट ठेवली नाही. दिल्लीमध्ये हवेचं प्रदूषण अशा पातळीला निघून गेलं, मध्यंतरी दिल्ली गव्हर्नमेंटला निर्णय घ्यावा लागला, 2-4 दिवस शाळा बंद ठेवा प्रदूषणासाठी. आज कार्यक्रमाला जाताना आपण पाण्याची बाटली घेऊन जातो. एक दिवस असा येईल, दिल्लीला जायचंय ना, आपली ऑक्सिजनची टाकी घ्यावं. कुठे घेऊन चाललो आम्ही या सगळ्या आयुष्याला? कशाच्या जोरावर आम्हाला आमचं जगणं सुंदर करायचंय? तुमच्याकडे कोट्यवधी रुपये आहेत, पण आरोग्य शिल्लक नाही, निसर्ग शिल्लक नाही. काय करणार आहोत आपण या सगळ्या भौतिक संपन्नतेचं? एक दिवस असा येईल, पैसे असतील पण आरोग्य शिल्लक नसेल. 10 साखर कारखान्याचे शेअर्स असतील तुमच्याकडे, डॉक्टर सांगतील चमचावर पण खायचे नाही. 10 लाखाचा बेड बनवून घ्याल तुम्ही झोपायला, डॉक्टर सांगतील मनक्यात गॅप आहे, चटईवर झोपत चला. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत 5-50 गोळ्या खाव्या लागतील. सकाळी डोळे उघडावेत म्हणून 2, जेवणाच्या आधी 4, खाल्लेलं पचावं म्हणून वेगळ्या, दुपारी वेगळ्या, संध्याकाळी वेगळ्या, रात्री उरल्यानंतर सगळ्या. आणि कोणत्या गोळ्या कधी खायच्या तुम्ही लक्षात सुद्धा ठेवायचं नाही, इतकं तंत्रज्ञान पुढे गेलेलं असेल. मार्केटमध्ये छोट्या छोट्या चिप येतील, त्या चिप मध्ये 50 गोळ्या ढकलून द्यायच्या, चिप मनगटात टाकायची. आईनं कामाला जाता जाता एंट्री करायची, सकाळी 2 ह्या, दुपारी 2 त्या. वडिलांनी फक्त एंटर मारायचं. एंटर मारलं का एक एक गोळी रक्तात आपोआप सर्क्युलेट होत जाईल. बरं, त्या चिप फार महाग नसतील साहेब. महिला बाल कल्याण विभागाकडनं बीपीएल कुटुंबांना मोफत
एपीएल कुटुंबांना सवलतीच्या दरात. चायना प्रोडक्शन करायला लागलं तर कोणत्याही पानाच्या टपरीवर मिळून जाईल. आणि गव्हर्नमेंटने जर ठरवलंच तर लाडक्या बहिणींना फुकट. आम्हाला अशा प्रकारचं आयुष्य जगायचंय का की जे निसर्गपूरक नसेल, जे निवळ यंत्रवत असेल? जगणं सुंदर होतं कशानं? आमचा समज आहे साधनांनी जगणं सुंदर होतं. साधनांनी जगणं सोपं होईल, सुलभ होईल, पण ते सुंदर होईलच याची खात्री मात्र देता येत नाही. लक्षात घ्या, साधनं ही वापरण्यासाठी असतात आणि माणसं ही जपण्यासाठी असतात. आपण उलट केलं, आपण साधनांना जपत राहिलो आणि माणसांना नको तसे वापरत राहिलो. तुटलेली फुटलेली साधनं परत घेता येतील, तुटलेली फुटलेली गेलेली माणसं मात्र परत घेता येत नाहीत. आणि म्हणून जगणं जर सुंदर करायचं असेल निसर्गाच्या खुशीत, माणसांच्या, आज सगळ्यात मोठं आव्हान जर काय ना आपल्या समोर, आपल्यातलं माणूस पण जपणं. ज्या दिवशी डोळ्यातलं प्रेम संपलं, ज्या दिवशी हृदयातलं वात्सल्य संपलं, ज्या दिवशी आपल्या पायांचं कुणासाठी तरी धावून जाणं संपलं, या हातांचं कुणाच्या तरी मदतीसाठी सरसावणं संपलं, त्या दिवशी समजावं आपण माणूस उरलो नाही, आपण यंत्र होत चाललेलो आहोत. आपल्याला माणूस राहायचंय, आपल्याला यंत्र व्हायचं नाही. ज्या दिवशी हे सगळं संपेल त्या दिवशी समजावं आता आपण यंत्र होत चाललेलो आहोत. काय मजा आहे नात्यांमध्ये. आज मित्रत्वाचं नातं हे दोन कुटुंब गेली कित्येक वर्ष पिढ्यानपिढ्या जपत आली आहेत. रक्ताचं नातं नाही. मी त्यांना विचारलं काय तुमचे नातेसंबंध, ते म्हणले रक्ताच्या नात्यापेक्षा सुद्धा या दोन कुटुंबांनी कायम ते मित्रत्वाचं नातं जपत गेले. मला काय किती गोड नाती आहेत. मैत्रीचं नातं असेल, आई वडील बहीण भाऊ मामा काका मावशी आत्या, गोड नाती आहेत. भगवान श्रीकृष्ण करंगळीवरती पर्वत उचलतात, बासरी मात्र दोन हातांनी घट्ट पकडतात. आता ज्याला करंगळीवरती पर्वत उचलता येतो त्यानं बासरी तर गरगर फिरवली असती, पण करंगळीवरती पर्वत उचलणारा कृष्ण बासरी घट्ट पकडतो कारण त्याला ठाऊक आहे पराक्रम हा रणांगणात गाजवायचा असतो आणि नात्यांमध्ये प्रेम जपायचं असतं. आपण उलट केलं, आपण रणांगणात शस्त्र ठेवले, नात्यांमध्ये पराक्रम गाजवले. आई वडील भाऊ बहीण मामा काका मावशी आत्या मित्र तत्व, सुंदर नाती ही सगळी. या नात्यांची गुंफण जोडत जोडत जगणं सुंदर करता येईल का? साध्या साध्या गोष्टींचा आनंद घेता येईल का? निसर्गपूरक आयुष्य जगता येईल का? मी साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. मुळात आपल्याला आनंदी राहायचंय का नाही इथून सुरुवात आहे. किती जणांना आनंदी राहायचं हात वर करा बरं. साहेबांनी केलं. तुमचं काय अध्यक्ष मॅडम माईक वाले सगळ्यांना आनंदी. मी दुसरा प्रश्न विचारतो, तुम्हाला आनंदी राहायचंय की तुम्ही आनंदी आहात हे जगाला दाखवायचंय? नक्की आनंदी राहणं फार सोपं आहे. माझा दावा आहे बहुतांशी लोकांना आनंदी राहायचं नसतं, आपण आहोत हे जगाला दाखवायचं असतं. लाखो रुपये खर्च करून लोक परदेशात फिरायला जातात आणि तिथं जाऊन काहीच बघत नाही का? त्याच्या डोक्यात एकच असतंय, फोटो काढताय स्टेटस ठेवताय. त्याला तिथं बघण्यात इंटरेस्ट नाहीये आपण कुठे आहोत हे जगाला बघितलं पाहिजे. बरं मी काय म्हणतो, मोबाईल आहे स्टेटस ठेवता येतं, ठेवलंच पाहिजे. पण खरं दुःख कधी माहिती, ज्याच्यासाठी स्टेटस ठेवलं त्यानं जर बघितलं नाही ना, इतकं वाईट वाटतंय. असं वाटतंय ट्रिपचे सगळे पैसे वाहिले. आमचा आनंदही आमचा राहिलेला नाही आणि आमचं दुःखही आमचं राहिलेलं नाही. खरं तर आनंदही आपला आहे आणि दुःखही आपलं. आपण एकटेच जन्माला येतो आणि एकटेच इथून निघून जातो. किंबहुना सोय जीव आत्मयाचे आहे तेथ जे होय तया नाम सुख. ज्ञानोबरायांनी सांगितलं आत्म्याशी जे संबंधित आहे त्याला सुख म्हणा, पण आमचं सुख आमचा आनंद इतरांच्या क्रिये प्रतिक्रियेवरती, कुणाच्या तुलनेत मी कुठे आहे याच्यावरनं आमची सुख दुःख ठरतात. साधं उदाहरण बघा, ताई तुम्ही बाजारात गेला आणि तुमचे 100 रुपये हरवले, किती वाईट वाटतं?
8 दिवस तर करमत नाही. गल्लीतल्या सगळ्या बायका गोळा करायच्या आणि त्यांना चहा पाजून सांगायचं, बाई बाजारात गेलते, 100 रुपये पडले, कसे साठवले होते माझं मला माहित. परवा शर्ट धुताना त्यांच्या खिशात 50 सापडले. असं करून करून कुठं आता 100 झाले. बरं एवढं म्हणून थांबणार आहे? पुढे जाऊन म्हणणार, कोणाला सापडले असले तर सापडू, त्याला पचायचीच नाही. केवढं टेन्शन आहे. बरे हे टेन्शन फार वेळ नाही. त्यातल्या एखाद्या मैत्रिणीने फक्त म्हटलं पाहिजे, बाई तुझे तर 100 गेले, परवा माझे 500 पडले का. तिला इतकं बरं वाटतंय ना, आपले तर 100 गेले, जाऊ द्यायचे. आपला आनंदही आपला नाही, आपलं दुःखही आपलं नाही. तुलनेचा खेळ प्रचंड विचित्र आहे आणि तुलनेच्या खेळात आजपर्यंत कुणीही जिंकलेलं नाही. मी त्याच्या तुलनेत इथे, त्याच्या तुलनेत इथे आहे. आपण सगळेजण एक स्वतंत्र व्यक्तित्व आहोत. आपण एक वेगळं व्यक्तिमत्व घेऊन जन्माला आलेलो आहोत. आपल्या सगळ्यांच्या आजूबाजूची आर्थिक, सामाजिक, भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. एका वेगळ्या जडणघडणीत आपण सगळेजण लहानाचे मोठे झालेलो आहोत. आपल्या स्ट्रेंथ वेगळ्या आहेत, आपले विकनेस वेगळे आहेत आणि जगात प्रत्येक माणसाला निसर्गानं, भगवंतानं काहीतरी वेगळेपण दिलेलं आहे. आपण आपल्यातलं वेगळेपण शोधावं, ते अधिकाधिक समृद्ध करावं. पण आपण तुलनेत आढळतो. आमच्याकडे एक जण आहे, 4-5 कोटी रुपये खर्च करून बंगला बांधलाय आणि इतका सुंदर बंगला बांधलाय ना. काका आता रिटायर झाले, दारात बसलेले असतात. जाणार येणार कुणी दिसलं, हे बस रे जरा, चहा घे, पाणी घे, गप्पा मारतात आणि 5 मिनिट तरी त्याला बंगल्याविषयी सांगतात. बरं बिचाऱ्यानं कष्ट करून कौतुकानं बांधलं. त्यांनी जर बंगल्याविषयी 5 मिनिट बोलले, आपल्याला ऐकायला काय अडचण आहे का? ते विचारतात कर्टन कसे वाटले, आपण म्हणायचं छान आहे, टाईल्स कशा आहेत, 1 नंबर, बंगला कसा आहे, पुसत मध्ये दुसरा नाही, अडचण आहे का? साहेब काही माणसं इतकी खोडीची असतात, त्यांचाच चहा पिणार, त्यांचंच पाणी पिणार, ते बंगल्याचं कौतुक तर करणार नाहीच, पण उठता उठता त्याच्या डोक्यात काहीतरी भोंगा घालून देणार. उठताना म्हणणार, ते बंगल्याचं राहू द्या हो, मला किचनची दिशा जरा गडबड वाटते. आता याला वाटतं बंगला पाडू का, उमरा तोडू का, किचन वटा काढू, नेमकं करू का? काका रोज बंगल्याविषयी सांगतात. आज सकाळी मी निघालो, काका एक शब्द बोलायला तयार नाही. म्हणलं काका मला फ्लाईट आहे, मला निघायचंय, काहीतरी बोला. त्याला काय नाही, चहा घेतला ना, जा बाबा आता. म्हटलं आज बंगल्याचं काहीच सांगे ना. बंगल्यामध्ये आता सांगण्यासारखं काहीच उरलं नाही. अहो म्हटलं काल बांधला असं दिसतोय, रंग अजून इकडचा तिकडं नाही, या 2-4 वस्तू तर मला नव्या दिसतात आणि तुम्ही सांगताय बंगल्यात काही उरलं नाही. ते म्हणले बंगल्यात आता काहीच राहिलं नाही. म्हणलं झालं काय? ते म्हणले आपल्या शेजारच्या याच्यापेक्षा मोठा बांधला रे. म्हणले आता आपल्या बंगल्यात राहिलं काय? माणसं तुलनेत जगतात. काय नाही याच्यापेक्षा भगवंतानं काय दिलं याच्यासाठी त्याचे आभार मानू. आयुष्य किती चुटकी सरशी इथपर्यंत आलं, जरा वळून बघा बरं थोडस. आता इथं 30, 35, 40 मधल्या ज्या महिला आहेत, मला यायला जरा उशीर झाला, येईपर्यंत तुमच्यात कुजबूज सुरूच असेल. काय गप्पा होत्या तुमच्या? 30-40 वयापर्यंतच्या तुमच्या गप्पा काय आहेत? 40-45 पर्यंत. बाई ही साडी कुठून घेतली, हे गळ्यातलं कुठून केलं, आणि 2 प्रश्न तर हमखास असतात. या रंगात दुसरं डिझाईन नव्हतं का? आणि या डिझाईन मध्ये जगातल्या कोणत्याही बाईला आजपर्यंत हव्या त्या रंगात हवं ते डिझाईन मिळालेलं. या गप्पा कुठपर्यंत? 35, 40, 45, 50, आता 60, 65च्या पुढे ज्यांच्या गाड्या ढकलल्या, आता तुमच्या गप्पा काय? बाई गुडघे बरे आहेत का? तुझ्या टाचा काय म्हणतात? 30, 35, 40 पर्यंत आमच्या गप्पा काय? प्लॉट किती रुपयानं घेतला, फ्लॅट किती रुपयानं घेतला, कुठं काय चाललंय, काय तुझं इन्शुरन्सचं काय चाललंय, अमुक काय करतो, गावाकडे शेती घेतली का? 60-65 नंतर 2 प्रश्न आहेत. पहिला तब्येत कशी आहे आणि दुसरा मुलं काय करतात. याच्या पलीकडे प्रश्न नाही. आमचे प्रश्न टप्प्याटप्प्यानुसार, वयाच्या टप्प्यानुसार बदलत जातात आणि आयुष्य तिथपासून इथपर्यंत कधी येऊन पोहोचलं आपलं आपल्यालाच समजत नाही. देव किती सुंदर वागलाय. जन्माला येण्याचे संकेत भगवंत 9 महिने आधी देतो.
जाण्याचे संकेत 9 मिनिट पण आधी मिळत नाही. कुणीतरी जन्माला येणार आहे हे 9 महिने आधी कळतं, पण आपण जाणार आहोत असा निरोप जर 9 महिने आधी आला असतात तर, साहेब आपल्याला जर 9 महिने आधी पत्र आलं तुमचं आटपलंय बरं का, हिशोब करून घ्या, काय परिस्थिती होईल. पत्र आल्याबरोबर निम्मे तर टेन्शनच जाते. अरे चा संपलोय. निसर्गाचा दुसरा नियम आहे, येतानाही काही घेऊन यायचं नाही आणि जातानाही काही घेऊन जायचं नाही. आणि समजा जाताना जर काही घेऊन जाता आलं असतं तर ताई आपण आपलं तर नेलंच असतं, पण अजून कोणाचं काही घेऊन जाता येईल का, माणसानं याचाही विचार केला असता. बरं, माणूस एकमेव प्राणी ज्याला निसर्गाचे नियम कळतात पण वळत मात्र नाही. रस्त्याने एक ट्रक चाललेला होता, ट्रक मधून तांदळाच्या 4 गोण्या खाली पडल्या, सगळे तांदूळ रस्त्यावर सांडले. तिथं 4 मुंग्या आल्या, एक एक दाणा उचलला, निघून गेल्या, परत मागा आल्या नाही. 4 चिमण्या आल्या, 4 दाणे खाल्ले, उडून गेल्या, परत मागा आल्या नाही. तिथे 4 गायी आल्या, उंजळ उंजळ तांदूळ खाल्ले, निघून गेल्या, परत त्यांनी वळून सुद्धा मागं बघितलं नाही. आणि साहेब नंतर तिथं 4 माणसं आली. पुढचं मी सांगू का तुम्ही सांगता. तांदळाचा एक दाणा उरला नाही आणि माणसं शोधत होती, ट्रक पुढे गेली बघा म्हणे. माणूस एकमेव प्राणी ज्याला निसर्गाचे नियम कळतात पण वळत मात्र नाही. मला वाटतं निसर्गाशी जुळून निसर्गाचे नियम समजून एक छान आयुष्य जगता येईल का. तुकोबाराय जायला निघाले आणि कुणीतरी विचारलं, तुकाराम महाराज ग्रंथ लिहिले, अभंग लिहिले, कीर्तन प्रवचन केली, लोकांचं प्रबोधन केलं, एवढा त्रास सहन केला, काय मिळालं तुम्हाला तुमच्या आयुष्यात. तुकाराम महाराज हसले आणि म्हटले, कौतुक वाटे झाली या वेचाची. जगाला काय वाटतंय माहित नाही, बरं जगाला कौतुक वाटेल याची खात्री देता येत नाही. तुम्ही तर राजकारणात समाजकारणात काम करणारी माणसं, 4 कामं केली आणि 1 काम करू नका, ते दुसऱ्या दिवशीच सुरू करताय, पहिले 4 विसरून जात. जगाला कौतुक वाटेल की नाही मला माहित नाही, पण आपल्या जगण्याचं आपल्याला मात्र कौतुक वाटलं पाहिजे. आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा असं अंगणात खुर्ची टाकून बसाल, आकाशातल्या ताऱ्यांकडे बघाल, आपल्या चेहऱ्यावर एक स्मित आलं पाहिजे. त्यारे आम्ही आमच्या मस्तीत, आम्ही आमच्या धुंदीत जगलो, सुंदर आयुष्य जगलो आम्ही. आपलं कौतुक किमान आपल्याला वाटावं, जगाला कौतुक वाटेल की नाही याची खात्री नाही. आणि हो, कुणी चांगलं काम करत असेल तर त्याचं कौतुक करायला मात्र मागे पाहू नका. आपल्याला दोष काढायला शब्द सापडतात, कुणाचं कौतुक करायचं म्हटलं तर मग मात्र शब्द सापडत नाही. बघा, तुम्ही म्हणाल नुसतंच कौतुक करायचं आणि दोष कुणी सांगायचे. हे बघा, दोषही सांगायचे असतात, पण दोष हे कानात सांगायचे असतात आणि कौतुक हे 4 चौघात करायचं असतं. आपण उलट करतो, आपण 4 चौघात इज्जत काढतो आणि कौतुक कानात करतो. घरात पाहुणे आल्यानंतर पोराला नाव ठेवून उपयोग आहे का. आपण एरवी त्याचं कौतुक करतो, पाहुणे आले का आपलं सुरू होतं, फारच बावळट आहे, मोबाईलच घेऊन बसतंय, जेवणातच लक्ष नाही, अभ्यासच करत नाही. पाहुणा म्हणणार आहे का, हे फारच मूर्ख आहे, मी याला घरी घेऊन जातो आणि सुधरून आणून देतो तुमचं तुम्हाला. उलट ते कितीही खोडकर असलं ना, पाहुण्याच्या देखत म्हणायचं, आमचा दादा इतका हुशार आहे ना, दादा पाहुण्याच्याच पुढं पुस्तक घेऊन बसतंय की नाही बघा. आणि तुम्ही म्हणून बघा, पाहुण्याच्या देखत दादा बावळट आहे. दादा बाहेर जात आहे, पाहुण्याच्या बुटात पाणी ओतताय, लेसला लेस बांधताय, मग तुमची इज्जत घालवायची एक संधी दादा सोडत नाही. कौतुक हे 4 चौघात करा. कुणाला कौतुक आवडत नाही बरं. तुकाराम महाराजांनी विचारलं, हेची दान दे का देवा, तुझा विसर न व्हावा. देवानं विचारलं, दिलं हे दान, काय कराल. तुकाराम महाराज म्हणाले, गुण गायी ना आवडी, हेची माझी सर्व जोडी. आयुष्यभर देवा मी तुझं गुणगान गात नाही, या बदल्यात तुला काय हवंय. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हास. आयुष्यभर तुझं गुणगान गात. अरे भगवंताला कौतुक आवडतं, आपण तर माणसं आहोत. जन्म दिलेल्या आईला कधीतरी म्हणा, आई तू जन्म दिला म्हणून जग बघायला मिळालं. कधीतरी वडिलांना म्हणा, दादा
तुम्ही बोटाला धरून चालायला शिकवलं म्हणून इथपर्यंत आलो. कधीतरी भावाला म्हणा, दादा मला तुझा आधार वाटतो. कधीतरी बहिणीला म्हणा, ताई तुझ्यामुळं घराचं गोकुळ झालं. कधीतरी बायकोला म्हणा, तुझ्यामुळं संसार चाललाय. नाहीतर माझं काय? मी बायकोचं कौतुक करा म्हटल्यावर 4 जण तर भांडायला आले. त्यांनी बाकी सगळं ठीक आहे, सगळ्यांचं कौतुक करू, बायकोचं नाही करणार. म्हणलं का? तुमचं पटत नाही? तिला पटायचं सोडा, तिला कानानं ऐकायलाच येत नाही, आणि मग काय कौतुक करणार? म्हटलं दवाखान्यात जा, मशीन बिशीन लाव, मग कौतुक कर. म्हटलं ठीक आहे. बरं बायकोला घेऊन दवाखान्यात जायचं तर एकटंच गेलंय. डॉक्टरांना म्हटलं बायकोला ऐकायला येत नाही. डॉक्टर म्हटले बायको कुठे? म्हटले घरी. मग आता इथून काय उपचार करणार? तुम्ही एक काम करा, घरी जा आणि किती अंतरापर्यंत ऐकायला येत नाही ना तेवढं जरा मोजून या. घरी गेला, बेल दाबली, पोरानं दार उघडलं, बायको किचन मध्ये होती. यानं दारातूनच आवाज दिला, भाजी काय केली? तिकडून काहीच प्रतिक्रिया नाही. त्याला कळलं बायकोला दारातून ऐकायला येत नाही. हॉलमध्ये गेला, भाजी काय केली? काहीच प्रतिक्रिया नाही. किचनच्या दारातून आवाज दिला, तरीही प्रतिक्रिया नाही. त्याला कळलं प्रकरण गंभीर आहे, हिला किचनच्या दारातून पण ऐकायला येत नाही. शेवटी बायकोच्या मागे जाऊन उभा राहिला आणि जोरात कानात ओरडला, अगं भाजी काय केली? बायकोनं हातातली कढई अशी थंडीशी आदळली. म्हणजे 4 वेळा सांगितलं ना बटाट्याची केली म्हणून. तुम्हाला कळलं का नाही? मागच्यांना घरी गेल्यावर कळलं मला काय. साहेब 20 वर्ष ह्याला ऐकायला येत नव्हतं. तिनं कसा संसार केला असता? एक शेर आहे, धूल चेहरे पर थी पर हम आईना साफ करते. आम्हाला इतरांचे दोष काढायला शब्द सापडतात, पण स्वतःच्या अंतर्मनात डोकवायला मात्र वेळ नाही. ज्ञानोबरायांनी इतकं गोड सांगितलंय, ऋणू झुणू रे भमरा, सांडी तो अवगुणू रे भ्रमरा. ज्ञानोबराय सांगतात दुसऱ्याचे दोष नंतर तुमच्यातले अवगुण सांडू दे. किती गोड शब्द आहे, सांडी तो अवगुणू रे भ्रमरा. ज्ञानोबरायांनी एक एक शब्द असा चपकल वापरलाय ना. तुम्ही बघा पसायदानामध्ये म्हटलंय, जे खळांची व्यंकटी सांडो. गेलेलं परत येतं. मांजर तुम्ही रानात नेऊन सोडा, तुम्ही घरी यायच्या आत ते परत येत आहे. सोडलेलं येऊ शकतं, सांडलेलं भरता येतं का? ते बाटलीभर पाणी जरा सांडलंय, भरून घ्या बरं. ज्ञानोबरायांनी शब्द वापरला, तुमच्यातले अवगुण सांडू दे, तुमच्यातली व्यंकटी सांडू दे. काय गोड शब्द आहे. आणि अवगुण शब्दाला सुद्धा ज्ञानोबराय अवगुणू म्हणतात. किती गोडवा आहे बरं बोलण्यात. साहेब आपण गुणी माणसाला नीट बोलत नाही. ज्ञानोबराय अवगुण शब्दाला अवगुणू म्हणावं. ज्ञानोबरायांच्या बोलण्यात जो गोडवा आहे त्यातला किंचितचा जरी गोडवा आपल्या सगळ्यांच्या बोलण्यात आला ना तरी आपलं जगणं सुंदर होऊन जाईल. ज्ञानोबरायांनी सांगितलं कसं बोलावं. साच आणि मवाळ, मितुले आणि रसा, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ज्ञानोबरायांनी सांगितलं अमृताचे कल्लोळ बाहेर पडावेत असं बोला. काय अपेक्षा आहे माऊलींची? अमृता इतकं गोड बोलावं. आम्ही कसं बोलतो? पेशंट चेक करायला डॉक्टर आलते, डॉक्टर पेशंटला सांगत होते चांगलं चुंगलं खात जा, खाण्यापिण्यावर 2 रुपये खर्च करा. बायको बाहेर पडत आली, म्हणली डॉक्टर तुम्हीच सांगा यांना, खायला प्यायला पैसे खर्च करत नाही. मग म्हणे असं डॉक्टरच्या मढ्यावर पैसे घालावं लागते. काय शब्द. डॉक्टरला वाटलं असं त्याचा ऑक्सिजनचा पाईप बंद करून निघून जा. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. शब्द चमुचा जीवाचे जीवन, शब्द वाटो धनजन लोका. तुका म्हणे पहा शब्देची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. तुकोबरायांनी शब्दाला देव म्हटलं, पण त्याच वेळेला तुकोबराय शब्दाला शस्त्र म्हणायला विसरले नाही. एखाद्या वेळेस चापट मारलेली माणूस विसरत आहे, पण काही शब्द मात्र असे घर करून राहतात ते विसरता येत नाही. शब्द जपून वापरा. नाही पटलं तर मौन बाळगा. काही निर्णय नियतीवरती सोडून द्या. प्रत्येक संकटाला दगड मारत बसू नका. काही ठिकाणी छाती काढून पुढे या.
काही ठिकाणी 2 पावलं माघार द्या. तारतम्य ठेवून आपल्याला आपलं आयुष्य सुंदर करता येईल का याची काळजी मात्र घेता यायला हवी. चांगलं बोलावं. ज्ञानोबरायांची भाषा उकाराची भाषा आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. आणि ऋणू जुनू रे भ्रमरा, सांडितो अवगुणू रे भ्रमरा, चरण कमळ दळू रे भ्रमरा, सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा. माऊली उकाराची भाषा वापरतात. आणि उकाराची भाषा कुणाची भाषा आहे? उकाराची भाषा आईची भाषा आहे. तुम्ही म्हणाल आईची आणि वडिलांची वेगळी असते का? वेगळी असते. वडील गणेश म्हणतात, आई गणू म्हणते. वडील बाळासाहेब म्हणतात, आई बाळू म्हणते. ज्ञानोबराय उकार लावतात. आणि ज्ञानोबरायांची भाषा ही आईची. जगात कुणालाही आई म्हटलेलं नाही. आई असणं हे निवळ तुमच्या स्त्रीत्वाशी निगडीत नाही. आई असणं हे निवळ तुमच्या प्रसूती वेदनांशी सुद्धा निगडीत नाही. आणि तसं जर असतं ना, 750 वर्ष 21 वर्षाच्या तरुणाला लोक माऊली म्हटले नसते. गेले 700-750 वर्ष 21 वर्षाच्या तरुणाला लोकांनी आई म्हणून हाक मारली. आई असणं ही एक भावना आहे. बघा, आईनं जवळ घेतल्याबरोबर पोरगं रडणं थांबवत होतं की नाही? आता पोरगं रडायला लागल्यावर आई काय करते? पोराच्या आईच्या स्पर्शाची जागा आता मोबाईलच्या स्पर्शाने घेतली. पोरं हल्ली असली पुढची झाली, मोबाईल दिल्याशिवाय ते पण रडायचं थांबत नाही. आईच्या स्पर्शाची जागा जर मोबाईलच्या स्पर्शाने घेतली असेल तर हा कुणाचा पराजय? विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे का मातृत्वाचा पराजय आहे ते ठरवण्याची वेळ आली. आजही तुम्ही माहेरी गेलात, आई पटकन उमऱ्यापाशी पळत येते की नाही? भाकरीचा तुकडा वळून टाकल, पाणी वळून टाकल, बोट मोडेल, जवळ घेईल, तिचे ओठ तुमच्या गालावर लावेल. मजा आहे त्या स्पर्शांमध्ये. मला वाटतं हे नात्यांमधली गंमत, जोपर्यंत स्पर्श आहे तोपर्यंत नाती आहेत. नात्यांनी माणसाचं आयुष्य समृद्ध होतं. जोपर्यंत स्पर्श तोपर्यंत नाते. ज्या दिवशी स्पर्श संपले त्या दिवशी नाते संपले. मला तरुण मुला मुलींना विचारायचं, आईच्या पोटात आपण 9 महिने होतो. तिच्या श्वासातून आपण श्वास घेतलाय. नाभीजवळ जी खून आहे ना आपली आणि तिची नाळ तुटली, आणि नाभीजवळ आयुष्यभरासाठी तिची सुगंधी खून आपल्याकडे दरवळत राहिली. जिच्या पोटात आपण होतो तिला शिवून किती दिवस झाले? आठवा बरं. शेवटचा आईला कधी शिवलंय? तिच्या हाताला हात लावून किती दिवस झाले? तिच्या पायाला हात लावून किती दिवस झाले? कित्येकांना आपण शेवटचा आईला कधी शिवलंय ते सुद्धा आठवत नाही. ज्या वडिलांनी बोटाला धरून चालायला शिकवलं त्या वडिलांच्या पायाला हात लावून किती दिवस झाले? आठवत सुद्धा नाही. परवा एका आजोबांनी मोबाईल फोन विकत घेतला. पोरगा म्हणला, बाबा कशाला पाहिजे फोन? कोणाशी बोलायचं असतं आता? आणि काय महत्वाचं एवढं? वडील म्हणले, मला कुणाशीच बोलायचं नसतं. तू दिवसभर फोनवर असतो. आता माझा नंबर ठेव तुझ्याकडं, कधीतरी डायल करत जा. मी शेजारच्याच खोलीत असतो. आपल्याला सगळ्या जगाशी बोलायला वेळ आहे, पण घरातल्या म्हाताऱ्या माणसांशी बोलायला वेळ नाही. जोपर्यंत ही माणसं आहेत तोपर्यंत त्यांचं महत्व कळत नाही. माणसं एकदा निघून गेली की मग त्यांचं महत्व कळायला लागतं. घरातली म्हातारी माणसं ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाहीत, पण त्यांचं देवघरात निरंजनासारखं तेवत राहणं महत्वाचं असतं. ज्यांच्याकडे ही माणसं आहेत ना त्यांनी त्या माणसांना जपा. दारात एक मोठं वडाचं झाड असतं, त्याच्या सावलीत आपण खेळतो, फांद्यांवरती बागडतो. एरवी त्या सावलीचंही महत्व वाटत नाही आणि त्या फांद्यांचं काही त्याहून नाही. पण कधीतरी झाड उन्मळून पडतं आणि मग कळतं, याच सावलीत तर लहानाचे मोठे झालो. उन्हाचे चटके बसायला लागले की मग सावलीचं महत्व कळतं. दारात आई बसलेली असायची, कधी कडी लावावी लागली नाही. आता कडी लावताना आठवण आली, आई होती, कडी कधी लागली नाही. दारात आजोबा बसून असायचे, लक्ष होतं आजोबांचं. आता कॉट रिकामी झाली आणि मग कळलं, हरून गेली इथली माणसं. जपा ज्यांच्याकडे ही माणसं आहेत त्यांनी. शाळा सुटली, पेपर झाले, दप्तर नेऊन ठेवायचं. आईनं पिशवी भरलेली असायची आणि मामा घ्यायला आलेला असायचा. बरं, मामीनं काय असं रेड कार्पेट अंथरून ठेवलं होतं का? या जावई, स्वागत आहे तुमचं. तिथं जाऊन
कमरेला भोपळे बांधायचे, विहिरीत उड्या मारायच्या, पोहायला जायचं, चुरपारंब्या खेळायच्या. साधनं नव्हती, माणसं आनंदी होती, त्यागासाठी आतुर होती. कोण कुणासाठी काय. मगाशी साहेब म्हटले, दादा जर उभे राहिले असते, ते म्हटले असते मला झेडपी लढवायची, मी अध्यक्ष झालो नसतो. ही कृतज्ञता सुद्धा आपण कधीतरी व्यक्त केली पाहिजे. तुमच्यामुळे हे झालं बरं, हे म्हणा तर. आणि माणसं त्यागासाठी पुढे यायची. आता कोण त्याग करायला पुढे नको. 4 भाऊ जर असले, 2 जण शेती करायची, 1 जण नोकरीला असायचं. आणि या दोघा तिघात जर एखादं बोळसर असलं, या दोघा तिघांमध्ये त्याचा संसार सुद्धा बुडून घेतला जायचा. 4 भावात 1 कारभारी. मग कारभारी कोण? साहेब, ज्याची चप्पल फाटलेली समजायचं हे कारभारी आहे. कारण त्यानं पहिलं आपलं स्वतःच्या पायाकडे नाही बघायचं, त्यानं भावांकडे बघायचं, पुतण्याकडे बघायचं, घरातल्या बाकीच्यांकडे बघायचं, आणि मग स्वतःच्या पायाकडे बघायचं. माझे वडील 2006ला मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाले. रिटायरमेंटचा पगार त्यांचा 15-16 हजार रुपये होता. शिक्षकांचे पगार कधी वाढले? 6व्या-7व्या बरोबर नसेल, 6व्या-7व्या आयोगानंतर जरा बरे पगार झाले. सरांच्या यांच्या नोकऱ्या किती रुपयानं सुरू झाल्या? 5, 50, 100 रुपयाने यांच्या नोकऱ्या सुरू झाल्या. बायको जर कधी म्हटली चला जरा इथं कुठं तर जाऊन येऊ यवतमाळला, गाडी नव्हती आपल्याकडे. मित्राची गाडी घ्यायची, त्याच्यात निम्म रॉकेट, त्यात निम्म पेट्रोल, निम्म्या रस्त्यात गेल्यावर गाडीतलं पेट्रोल संपणार, मग गाडी वाकडी करायची. बरं, हे तंत्रज्ञान फक्त भारतात आहे. जगात पुढे गाडी वाकडी करत असतील असं मला वाटत नाही. आणि वाकडी करून जर चालू झाली नाही, पुढे वेगळे सायंटिस्ट होते, ते टाकीत फुकणार. बरं, यानं टाकीला तोंड लावल्यावर तर बायको असं बघायची, कोणत्या मुहूर्ताव यांची माझी गाठ पडली कोणास. अशा बायकोनं नुसता खांद्यावर हात ठेवू द्या बरं, कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या यवतमाळला. पैसे नव्हते, आनंद होता. आता एसी गाड्यांमधून नवरा बायको फिरतात. बायको तिकडच्या खिडकीत ना तिकडे बघते, नवरा इकडच्या खिडकीत ना इकडे बघताय. ड्रायव्हर मधल्या आरशात दोघांकडे बघत असतो. ते बोलत का नाही? साधनं वाढली, आनंद कुठे हरवला हे मात्र कळलं नाही. मजा होती नात्यांमध्ये. मला वाटतं ती नाती, त्या नात्यांमधली मजा, त्याग, समर्पण ते जगू परत एकदा. खळं झालं 2 पोती उचलायची आणि नोकरदार असणाऱ्या भावाला नेऊन टाकायची. नोकरी करणाऱ्यानं त्याच नाही बघायचं. त्यानं भावाला पाईपलाईन करून दे, त्याला 2 एकर शेती घेऊन दे, त्याच्या पोरांची शिक्षण बघ, त्याच्या पोरींची लग्न कार्य बघ. त्याग होता. आता आमच्या पिढीला करायचंय काय सांगा बरं? तुमच्या पिढीवर या जबाबदाऱ्या. आता आमच्यावर काय जबाबदाऱ्या? आम्हाला काय बहिणींचं बघायचंय का? आम्हाला भावांचं बघ? आम्हाला काहीच नाही. पुण्यात एक फ्लॅट घ्यायचा आहे आणि एक गाडी घ्यायची, आणि सगळ्या पाहुण्यांना सांगायचं हप्ता आलाय, हप्ता आलाय, हप्ता आलाय, हप्ता आलाय. जबाबदाऱ्या आहेत काय? आता आमच्यावरती विशेष जबाबदाऱ्या उरलेल्या नाही. मला वाटतं परिस्थिती पण बरी आहे, पगार चांगले झाले, परिस्थिती सुद्धा. किती परिस्थिती बदलत गेली बघा बरं. आईला, आजीला, सासूला विचार, वर्षात कधीतरी एक साडी मिळायची. आता एका साडीचा नंबर वर्षात तर लागतो का परत? कपाट उघडल्याबरोबर आईला एक साडी यायची. ती साडी आणली ना, आई पहिल्यांदा स्वतः नव्हती नेसत. आधी मोठ्या जावलं म्हणायची, बाई तुम्ही घडी मोडा, बरोबर ना? मग मोठ्या जावला साडी घडी मोडायला द्यायची, आणि परत तिला म्हणायचं तू घडी मोडली ना मला लवकर नवी साडी मिळेल. आता तरुण पुरींना घडी मोड हा शब्द तर माहित आहे का? ना आपण कोणाला घडी मोडायला देतो का? आणल्याबरोबर लगेच नेसायची, लगेच लगेच स्टेटस, आणि दिवसभर बघायचं कुणी कुणी बघितलंय, कुणी कुणी बघितलंय, कुणी कुणी बघितलंय. आनंद घालवला, दाखवण्यात मजा वाटायला लागली. मला वाटतं छोटे छोटे क्षण शोधूया, साध्या साध्या क्षणांचा विचार करूया. नाही परत आयुष्य, माहित नाही आपल्याला आपण इथे किती दिवस आहोत. ते घेतलेला श्वास परत सोडता येईल की नाही याची सुद्धा खात्री नाही. भेटा माणसांना जीवाभावाच्या. मगाशी सरांचा सत्कार करायला पहिल्यांदा माईक जवळ आहे, त्यांचे जुने मित्र असतील, सूत्रसंचालन सुरू होतं, स्वतः गेले. सरांचे जे योगदान आहे त्याच्यासाठी स्वतः पुढे येऊन शाल टाकली. हे प्रेम आहे, ही कृतज्ञता आहे. सर तुम्ही सुरुवात केली बरं, तुमच्याविषयी आमच्या मनात तो कृतज्ञतेचा भाव आहे.
हे अपेक्षित आहे. मला वाटतं याच्यासाठी वेळ असायला हवा, बोलण्यासाठी वेळ असायला हवा, भेटण्यासाठी वेळ. माहेरी तरी 2 दिवस जाऊन मुक्काम केलेला आठवतंय का? हल्ली माहेरी सुद्धा गेलेला आठवत नाही. तुम्ही आज आईला फोन करा, आई उद्या येते बरं, झोपतच नाही ती रात्रभर तुम्ही येणार म्हटलं. सकाळी उठल्याबरोबर पहिला फोन, उठली का ग, आवरलं का, निघाली का, गाडी मिळाली का, बसली का, जागा मिळाली का, उतरली का. तुम्ही उमऱ्यात यायला उशीर, आणि 2 दिवस जर तुम्ही थांबलात आणि 3ऱ्या दिवशी तुम्ही जायला निघालात, तुमच्या आईनं तुमची पिशवी कधी रिकामी पाठवली का? शेंगा घेऊन जा, वांगे घेऊन जा, दूध घेऊन जा, भाजी घेऊन जा, पापड करून ठेवलेत, लोणचं घालून ठेवलंय, कुरड्या करून ठेवल्यात, वडे तोडून ठेवलेत. सासरी काय मिळत नाही, सासरी सगळं मिळतं, पण आईला वाटतं पोरीची पिशवी कधी रिकामी जाऊ नये. कोण करते एवढं प्रेम तुमच्यावर? लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता तुमच्यावर ओतप्रोत प्रेम करणारे या जगात जर कोण असेल ना, एक तुमची आई आहे आणि एक तुमचे वडील आहे. मला सांगा, तुमची प्रगती बघून आनंद वाटेल अशी किती माणसं तुमच्या भोवतीत बरं? खरा खरा आनंद होईल तुमची प्रगती बघून. मोजकी माणसं आहेत, त्यात एक तुमची आई आहे आणि एक तुमचे वडील आहे. तुम्ही छोटस घर घ्या, वडील सगळ्यांना सांगतात पोरानं बंगला बांधला बरं. तुम्ही छोटीशी गाडी घ्या, वडील सगळ्या मित्रांना सांगणार ताई संपलंय, शेवटचे 2 मिनिट राहिलेत, कसा झालं, काय मालिका बिलिका बघायची असेल. इतक्या साळसूतपणे गेल्या ना दोघी जणी, त्यांना वाटलं आपल्याकडे कोणच बघत नाही. कुठं घाई मला सांगा बरं, इतके बिझी झालेत ना माणसं. परवा तर एक जण मला म्हटला, मी इतका बिझी आहे मला श्वास घ्यायला वेळ नाही. म्हणलं सोडून दे, श्वास घ्यायला वेळ नाही, श्वास आहे तोपर्यंतच वेळ. तुम्ही माहेरी तर नव्हते निघाल्या आईच्या आठवणी. शेवटचे 2-5 मिनिट घेतो, माहिती आहे उशीर झालाय, मलाही पुढे फ्लाईट आहे, मला पुण्याला जायचंय. पण मला 2 गोष्टी सांगायच्यात फक्त. माणसांना जपा, वेळेची कदर घ्या. ही वेळ परत नाहीये तुमच्या आयुष्यामध्ये, असं आयुष्य निघून जाईल संपूर्ण. मग कबीर सांगतात की कसं आहे, कबीरांनी आयुष्याचं गणित सांगितलंय बघा. ते म्हणतात, देश देश के वैद्य बुलाए, लाए जड़ी और बूटी, जड़ी बूटी तेरे काम ना आए, जब राम के घर की खूटी, जरा हलके गाडी हाको मेरे राम गाडी वाले. कबीर सांगतात, घाई करू नका, कुठं पोहोचायचं नाहीये, आणि ज्या दिवशी निरोप येईल त्या दिवशी तुम्ही घाई केली तरीही उपयोग नाही. कबीर सांगतात, देश देश के वैद्य बुलाए, मग तुम्ही कुणालाही बोलवा, निरोप आला की संपलं. देश देश के वैद्य बुलाए, लाए जड़ी और बूटी, जड़ी बूटी तेरे काम ना आए, जब राम के घर की खूटी, जरा हलके गाडी हाको मेरे राम गाडी वाले. तुम्ही सगळ्यांनी नीतू मांडके नाव ऐकलंय का? हृदयरोग तज्ञ होते, बीजे मेडिकल कॉलेजला शिकले पुण्यात. त्यांच्या पत्नी अलका मांडके, दोघं तिथेच शिकले. दोघांनी पुढे जाऊन लग्न केलं. नीतू मांडके हृदयरोग तज्ञ झाले, अलका मांडके भूल तज्ञ झाल्या. नीतू मांडकेंनी त्यांच्या आयुष्यात 10,000 पेक्षा जास्त शस्त्रक्रिया केल्या. बाळासाहेब ठाकरेंवर शस्त्रक्रिया करायची वेळ आली, ती पण नीतू मांडकेंनी केली. एक दिवशी प्रवासात असताना ते पत्नीला म्हटले, अलका एवढ्या शस्त्रक्रिया केल्या, पण कधी जर मलाच अटॅक आला तर? कोणत्या बाईला असं बरं वाटतं का नवऱ्यानं बोललेलं? पटकन तोंडावर हात ठेवला. नीतू असं अभद्र बोलू नये. अरे असं पुस्तकात लिहिलंय का डॉक्टरला अटॅक येत नाही? येऊ शकतो. अलका मांडके म्हटलं, मग तूच सांग काय करायचं? नीतू मांडके म्हटले, अँजिओप्लास्टी जर करावी लागली अमुक अमुक स्टेन वापर, बायपास जर करावं लागलं अमुक अमुक तज्ञाला बोलव, हृदय जर ट्रान्सप्लांट करावं लागलं तुर्तास इथे करू नको. आणि पुढे ते हसत हसत म्हटले, अलका ऑपरेशन कुणाला करायचंय ते करू दे, पण भूल मात्र तूच द्या. अलका मांडकेंनी लिहिलंय, हसत हसत गप्पा मारल्या. आयुष्यात कधीतरी फिरून माझ्याकडे येतील असं मला वाटलं नव्हतं. एक दिवशी फोन आला, अलका मला बरं वाटत नाहीये, मी हिंदुजाला पोहोचतो, जिथे असशील तिथून हिंदुजाला आहे.
नीतू मांडके गाडी चालवत चालवत हिंदुजाच्या गेटवर आले. गाडीतनं खाली उतरले. चालताही येत नव्हतं. वॉचमनच्या गळ्यात हात घातला आणि म्हटले, मी नीतू मांडके, स्ट्रेचर बोलव आणि मला आयसीयू मध्ये घेऊन चल. स्ट्रेचर बोलवलं, आयसीयू मध्ये घेऊन गेले. ज्या हातांनी हजारो शस्त्रक्रिया केल्या ते नीतू मांडके लहान लेकरासारखे स्ट्रेचरवरती पडून होते. डोळ्यानं खुणवत होते, आता हे करा, आता ते करा. तितक्यात अलका मांडके आल्या. हातात हात घेतला. नीतू मांडके म्हटले, अलका, यातून मी वाचेल असं मला वाटत नाही. असं बोलू नकोस, मी आत्ता सर्जरीला गेले. ठरल्याप्रमाणे अलका मांडकेंनीच भूल दिली. ऑपरेशनही झालं. पुढचे 3 दिवस नीतू मांडके श्वासासाठी झगडत होते. जगभरातले डॉक्टर येत होते. अनेक मान्यवर भेटून जात होते. तिसऱ्या दिवशी पुन्हा हृदयविकाराचा झटका आला आणि नीतू मांडकेंची प्राणज्योत मावळली. देश देश के वैद्य बुला लाए जड़ी और बूटी, जड़ी बूटी तेरे काम ना आए, जब राम की घर की खूटी, जरा हल्के गाड़ी हाको मेरे राम गाड़ी वाले. बिलग बिलग कर तिरिया रोवे बिछड़ गई मेरी जोड़ी, बिलग बिलग कर तिरिया रोवे बिछड़ गई मेरी जोड़ी. कहत कबीर सुनो है साधो, जिन जोडी पुन्हा तोडी, ज्यानं जोडली त्यानं तोडली. आम्ही मालक नाही, आम्ही विश्वस्त आहोत. सांभाळायचं, पुढच्या पिढ्यांच्या हवाली करायचं आणि निघून जायचं. इतका साधा अर्थ जगण्याचा. आणि ज्याला हे जगण्याचं रहस्य समजलं त्यांचं जगणं सुंदर झालं. एका शेवटचं 1 मिनिट घेतो. ज्या एका स्मशानभूमीवरती एक वाक्य लिहिलेलं होतं, मेरी मंजिल बस यही तक थी, मैंने आते आते जिंदगी गुजारी. आपल्या सगळ्यांना तिथं जाऊन थांबायचंय. तिथं जाईपर्यंतचा प्रवास मस्तीत जगो, धुंदीत जगो. आणि जिवंत आहे तोपर्यंतच स्पर्श, तोपर्यंतच संवाद, तोपर्यंतच सहवास आणि तोपर्यंतच कौतुक. आपल्याकडं सिंधुताई सपकाळ म्हटल्या होत्या, इथं मोठं व्हायचं असेल ना त्यासाठी मरावं लागतं. मेल्याशिवाय इथं माणसं मोठी होत नाही. गेल्यावर आपल्याकडं कौतुक सुरू होतं. एका बाईचा श्वास थांबला. तिचं पार्थिव आता उचलणार आणि घेऊन जाणार, तेव्हा आजूबाजूच्या महिला कौतुक करत होत्या. बाई फार सुगरण होती, फार चांगली होती. ती म्हणत असत, बायांनो, एवढे दिवस तुम्ही कधी कौतुक केलं नाही. आज जेवढं कौतुक करताय ना त्याच्यात थोडं जरी कौतुक तुम्ही आधी केलं असतं ना, 2 दिवस मी जास्त जगले असते. तिचा आत्मा म्हणत असे, एरवी थोडीशी नटले, घरातली माणसं म्हणायची हिला सारखं नटायला लागतं. आता सगळ्या जणी मिळून मला नटवत होत्या. आता थोडीच मी मला माझ्या आरशात बघणार होते. एरवी थोडस उशिरा उठले, घरातली माणसं म्हणायची सूर्य डोक्यावर आलाय, ही काय उठायची वेळ आहे. आता रडून रडून सगळ्या जणी म्हणत होत्या, उशिरा का होईना, उठ ना ग. आता मी थोडी सुटणार होते. आता संपलंच की सगळं. श्वास संपला, सगळं संपलं. आहे तोपर्यंत जगा, मस्त राहा, हसत राहा, छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या. परिस्थितीसाठी रडू नका. त्यातले क्षण शोधायचे टिपकासारखे. परिस्थिती बदलवण्यासाठी 2 हात करायचे आणि जगायचं आपापल्या धुंदीत. मी ज्या घरात लहानाचा मोठा झालो, माझं घर पत्र्याचं होतं. आणि साहेब आमचा पत्रा असा होता, असा वर उडी मारली का पत्र्याला हात लागायचा. मी आईला म्हणायचं, आई, कॉलनीत सगळ्यांची घरं स्लॅबची, आपलं एकटंच पत्र्याचं का? ती म्हणायची, तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. म्हणलं, शासनाचा JR आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही? ती म्हणायची, तू नशीबवान आहेस पत्र्याच्या घरात जन्माला आला. म्हटलं, का? ती म्हणायची, बघ, घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं उन्हाळा सुरू झालाय, घर गळायला लागलं का तुला कळतं पावसाळा सुरू झालाय. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही, पावसाळा कळत नाही. खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलंय. म्हणायचं पैसे नव्हते, आनंद मात्र भरभरून होता. तो छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घ्या. तुम्ही सगळ्यांनी शायर बशर बद्र नाव ऐकलं असेल. त्यांच्या खूप सुंदर 2 ओळी. किसी को कामयाबी में सुकून नजर आया तो वो दौड़ते रहे, किसी को कामयाबी में सुकून नजर आया तो वो दौड़ते रहे, किसी को सुकून में कामयाबी नजर आई तो वो ठहर गए. ख्वाहिशों की बोझ में तुम क्या क्या कर रहे हो बशर, इतना तो जीना भी नहीं जितना तुम मर रहे हो. एवढं तर जगायचं नाही,
जितका आपण रोज मरतोय, कुठे थांबायचं ना हे कळलं पाहिजे. महत्वाकांक्षा असाव्यात का? जरूर असाव्यात. अमुक गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी का? जरूर करावी. पण हे सगळं संपणार आहे हा भाव मात्र आपल्या मनात कायम असला पाहिजे. मैं कुछ भी नहीं हा भाव घेऊन जी माणसं जगली ना त्यांचं आयुष्य समृद्ध झालं. आणि मी अमुक मी तमुक हे घेऊन जी जगली त्यांच्या गाड्या रुळाला लागून गेल्या. मला वाटतं मी कुणीच नाही हा भाव कायम आपल्या मनात ठेवा. मस्त राहा, हसत राहा. मी आल्यापासून दोघं तिघं बघतो हसलेच नाही का? काय टेन्शन मध्ये कुणाच त्यांना वाटतं ते हसावं वाटलं तरी ते शेजारी बघतो तो हसतोय का. बरं ताई, माणसांनाच हसतायत, जनावरांना हसतायत का? तुम्ही शिरकूर करायला गोठ्यात गेलाय आणि एखाद्या म्हशीनं छान स्माइल दिली असं झालंय. म्हैस म्हणते का प्लीज वेलकम इन गोठा? साहेब तुम्ही कधी गाढवाला हसताना बघितलं? ज्या दिवशी गाढव हसायला सुरू करल त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास मानवत्वाकडे सुरू झाला. आणि ज्या दिवशी माणूस हसायचं बंद करल त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास तुमचं तुम्ही ठरवा. आपण मला बोलवलं त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरांच्या वक्तृत्वामधून आपलं जीवन सुंदर झालेलं आहे. सरते शेवटी आजच्या या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन विदर्भ साहित्य संघाचे कोषाध्यक्ष प्राध्यापक गोविंदराव फुके सर यांनी करावं असं मी त्यांना विनंती. शिवाजी शिक्षण संस्था आणि विदर्भ साहित्य संघ पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने आज जी व्याख्यानमाला संपन्न झाली त्या व्याख्यानमालेत माझ्यासाठी प्राध्यापक गणेश शिंदे सर इथे आले आणि त्यांनी अत्यंत ओजस्वी वाणी आपल्याला मंत्रमुग्ध केलं. त्यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो. समारंभाचे अध्यक्ष निलय भाऊ नाईक यांनाही धन्यवाद देतो. समारंभासाठी आलेले सर्व मान्यवर, आपण सर्व पत्रकार, शिवाजी शिक्षण संस्थेचे सर्व कर्मचारी, विदर्भ साहित्य संघाचे सर्व पदाधिकारी सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि अध्यक्षाच्या संमतीनं हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद.